अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलंय। दूध आपल्याला उकळी येण्याआधीच आपल्याला चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दुधावरती साय धरणार नाही। दुधाला उकळी आली की दूध 5 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे दुधामध्ये जे काही पाण्याचा अंश असेल ते निघून जाईल। दूध 5 मिनिटं उकळलं, गॅस बंद करून आपल्याला दूध आहे ना ते कोमट करून घ्यायचंय। कोमट पण कितपत करायचं तर बोट आपण जेव्हा पातेल्यामध्ये घातला की त्या बोटाला चटका लागणार नाही, फक्त असं कोमट असं लागेल इतपतच आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचंय। इथे मी एका बाउलमध्ये 1 चमचा दही घालून घेतले। दही आहे ना पहिला आपल्याला भांड्यामध्ये सगळीकडे असं लावून घ्यायचंय। दही चांगलं भांड्याला लावून घेतलं की त्यामध्ये आपलं कोमट दूध आहे ते घालून घ्यायचं आहे। दूध घालून झालं की त्यामध्ये आपल्याला पुन्हा 2 चमचे एवढं दही घालून मिक्स करून घ्यायचंय। आपण आता ह्याचं दही करत आहोत। अर्धा लिटर दूध आहे त्यासाठी मी 3 चमचा एवढं दही घालून घेतलंय। दही घालून आपल्याला मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 तास असंच ठेवून द्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता 6 तासानंतर आपलं दही घट्ट झालेलं आहे। आपण दूध आहे ना ते 5 मिनिटं चांगलं उकळून घेतलं, त्यामुळे दही तुम्ही बघाल तर अगदी सुरीने सुद्धा कापता येईल इतकं छान आपलं हे दही तयार झालेलं आहे। आता आपल्याला इथे एक बाउल घ्यायचा, त्याच्यावरती अशी एक चाळणी ठेवून द्यायची आणि कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। सुती कपडा थोडासा पातळ असा घ्यायचा की त्याला जास्त जाळी नसेल पण थोडी हलकी असा पातळ जाळीदार कपडा घ्यायचा आहे। जास्त जाळीदार कपडा घेऊ नका। तर इथे दही जे आहे ना ते आपल्याला ह्या कपड्यामध्ये घालून घ्यायचं। कपडा जो आहे तो असा सगळा एकत्र करायचा, त्याचा एक टोक आहे ना तो असाच ठेवून त्याच टोकाने आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि आपल्याला हे दहीचा सगळं पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे। तर दहीचं सगळं पाणी काढण्यासाठी आपल्याला दही अजिबात बाहेर ठेवायचं नाही, तर हे दह्याची अशी पोटली बांधून आपल्याला हे दही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये जेव्हा आपण दही ठेवतो तर त्याच अजिबात आंबटपणा येत नाही। जसं मार्केटमध्ये श्रीखंड मिळतं ना तसंच श्रीखंड आपलं घरच्या घरी तयार होतं। जरी तुम्ही पहिल्यांदा श्रीखंड करत असाल तरी सुद्धा तुम्ही सहज सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तुमचं श्रीखंड अगदी परफेक्टच तयार होईल। तुम्ही इथे बघू शकता आता मी ह्यावरती नाही कोणतंही वजन ठेवलं तरी सुद्धा अगदी छान कॉटनचा पातळ कपडा आहे, त्यामुळे दह्यामधलं पाणी जे आहे ना ते निघून जात आहे। मी हे दही 24 तास असंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं, वरती मी असं जड वजन ठेवलं होतं, त्यामुळे तुम्ही बघाल तर आपला चक्का किती छान तयार झालेला आहे। हे जे दह्यामध्ये पाणी होतं ना ते अर्धा ग्लास एवढं पाणी आपलं निघालेलं आहे। हे पाणी टाकून न देता तुम्ही ह्यामध्ये थोडंसं दही घालून त्याची कढी करू शकता, किंवा हे तुम्ही ताकामध्ये घालून ताक म्हणून सुद्धा हे पाणी वापरू शकता। तुम्ही इथे बघाल तर आपला चक्का किती छान असा तयार झालेला आहे। आता आपल्याला कपडा जो आपण घेतला ना त्या कपड्याला जो चक्का आपला दही लागलेला आहे ना ते आपल्याला सगळं चमच्याने काढून घ्यायचं आहे। अजिबात ते वेस्ट गेलं नाही पाहिजे। तर मी इथे आता चमच्याने कपड्याला लागलेले चक्का सुद्धा आहे ना तो सुद्धा काढून घेतला। तुमच्याकडे विस्की असेल तर त्याने किंवा चमच्याने तुम्ही हे चांगलं दही 10 मिनिटं फेटून घ्या। दही चांगलं फेटलं की त्यामध्ये जो फॅट असेल तो बाहेर रिलीज होईल, आपल्या चक्क्याला छान अशी शाईन येईल। म्हणून दही चांगलं फेटा, 10 मिनिटं चांगलं फेटलात ना ते एकदम हलकं आणि मऊसूत होईल। इथे तुम्ही बघू शकता मी दही आहे ना ते अगदी 10 मिनिटं चांगलं फेटून घेतलंय। तुम्ही बघाल तर किती हलकं असं ते झालेलं आहे, चमच्याने अगदी सहज ते पडत आहे। आता आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची। आपण दही फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे ते अजिबात आंबट झालेलं नाही, म्हणून मी 4 चमचे एवढी पिठी साखर घालून घेतले। श्रीखंड बनवताना त्यामध्ये जेव्हा साखर घालणार तेव्हा ती पिठी साखरच घालून घ्या। पिठी साखर घालून मिक्स करून घ्या। मी साखर मिक्सरला फिरवून घरीच पिठी साखर करून घेतली। पिठी साखर घालून चांगले मिक्स करायची। तुम्ही बघाल तर अगदी जसं मार्केटमध्ये असतं ना तसंच आपलं तितपतच दाटसर आपलं हे श्रीखंड आहे ना ते इथे तयार झालेलं आहे। अजिबात सैल नाही किंवा घट्ट नाही। आपण हे श्रीखंड 2 पद्धतीमध्ये करणार आहोत। ते इथे मी थोडीशी वेलची पावडर घालून घेतली। वेलची पावडर जास्त घालू नका, नाहीतर श्रीखंडमध्ये खूप जास्त असा स्वाद वेलची पावडरचा येतो। वेलची पावडर घालून मी मिक्स करून घेतली। आता मी एका बाउलमध्ये हे श्रीखंड आहे ना ते काढून घेते। आपलं इथे साधं सिंपल असं श्रीखंड तयार झालेलं आहे। वरून थोडेसे ड्रायफ्रूट घालून घ्या। आणि आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये श्रीखंड करतोय ना ते आपण शाही श्रीखंड करणार आहोत।
त्यासाठी 2 चमचे कोमट दुधामध्ये मी थोडीशी केसर घालून 10 मिनिटं भिजत ठेवलं होतं. आपल्याला आता हे दूध आहे ना, ते ह्या श्रीखंडमध्ये घालून घ्यायचं आहे. पण दूध अजिबात जास्त घालू नका, 2 चमच्यापेक्षा जास्त. जर तुम्ही दुधाचं प्रमाण जास्त घातलात ना, तर श्रीखंड आपलं सैल होईल, म्हणून दूध कमी घाला. इथे मी थोड्याशा केशराच्या काड्या घालून घेतल्या. शाही श्रीखंड आहे, त्यामुळे केशर, ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्या. तुम्ही मिठाईवाल्याकडून जे शाही श्रीखंड आणता ते थोडंसं येल्लो असं असतं, त्यामध्ये फूड कलर घातलेला असतो. तुमच्याकडे येल्लो कलरचा फूड कलर असेल तर तुम्ही तो ह्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल. इथे तुम्ही बघू शकता आपलं शाही श्रीखंड आणि साधं श्रीखंड तयार झालेलं आहे.